म्हणजे जवळपास पद असते जवळपास यमराज कोण आहे तो अकाउंट मॅनेजर कोण आहे अकाउंट मॅनेजर अकाउंट मॅनेजर ठीक आहे अकाउंट मॅनेजर कोणाचा यमराज म्हणजे कोणाला कधी वरती न्यायची कोणाला स्वर्गात टाकायचे कोणाला नरकात टाकायचे हे कुठं कोण ठरवतंय हे ठरवतं तुमचा चित्रगुप्त आता चित्रगुप्ताचं काय चित्रगुप्त कोण होता यो आता यमराजचा अकाउंट मॅनेजर सॉरी कुठे झालं थोडं यमराज जो आहे ना यमराज कडे आहे तुमचं अकाउंटचा रेकॉर्ड बरोबर आहे तुमचं कोणाला कुठं पार्सल करायचे काय करायचे कधी टाकायचे काय हे कोण ठरवतंय यमराज आता यमराज ठरवलं यमराजचा मॅनेजर कोण आहे मॅनेजर कोण आहे यमराजचा चित्रगुप्त बरोबर आहे चित्रगुप्त कोण आहे यमराजचा मॅनेजर आता यमराजचा मॅनेजर हे बी कोणता अकाउंट बरोबर आहे अकाउंट आता अकाउंट आहे जो चित्रगुप्ताने काय केलेलं आहे जो भी तुमची स्टोरी असेल तुमचं पाप असेल तुमचं पुण्य असेल माझं पाप असेल माझं पुण्य असेल कशामध्ये रेकॉर्ड केलेलं त्यांनी अग्रसंधनी चित्रगुप्ताने तुमचं पाप आणि पुण्य कुठं लिहून ठेवलेले अग्रसंधनी बरोबर आहे चित्रगुप्त काय करतो या नोटबुक मध्ये काय लिहितो अग्रसंधनी या नोटबुक मध्ये चित्रगुप्त काय लिहितोय चित्रगुप्त त्याचं अकाउंटचं काम काय त्याचं चित्रगुप्ताचं काम आहे की पाप आणि पुण्य याचा रेकॉर्ड ठेवणे आणि ज्या नोटबुक मध्ये ज्या बुक मध्ये चित्रगुप्त रेकॉर्ड करून ठेवते त्या बुकचं नाव काय तुमच्या अग्रसंधनी काय नाव आहे अग्रसंधनी ठीक आहे कळतंय आता इथपर्यंत अग्रसंधनी ही कन्सेप्ट कळाली तुम्हाला अग्रसंधनीच्या कन्सेप्ट कळाले असेल आता तुमचा हिशोब कुठे ठेवला जातोय अकाउंट बुक आहे अग्रसंधनी काय आहे मग अकाउंट बुक कोणाचं चित्रगुप्ताचं बरोबर आहे कारण की त्याला अकाउंट बुकला सगळं रेकॉर्ड ठेवावं नव्हतं अकाउंट बुक कोणाचं आहे चित्रगुप्ताचं अकाउंट बुक कोणाच्या आदेशाने तो अकाउंट ठेवतोय म्हणजे कोणाच्या आदेशाने यमराजच्या आदेशाने आता ज्या वेळेस यमराज तुम्हाला स्वर्गात न्यायचं दुसरी गोष्ट चित्रगुप्त काय म्हणतोय चित्रगुप्ताचं असं म्हणणं आहे जर जास्त पाप वाढलं तुमचं कुठे नेलं जातं तुम्हाला नरकामध्ये नेलं जातं बरोबर आहे जर जास्त पुण्य वाढलं कुठे नेलं जातं स्वर्गामध्ये नेलं जातं या गोष्टी माहिती असतात तुम्हाला बरोबर आहे आता नरकात आणि स्वर्गात नरकामध्ये आणि स्वर्गामध्ये आता चित्रगुप्त फक्त यमराज नेणारा कोण आहे यमराज नेणारा कोण आहे यमराज पण नेणारा यमराज जरी असला तरी तो काय विचारणार फक्त चित्रगुप्ताला विचारणार याचं काय असणार आहे इकडे वेटेज जास्त आहे स्वर्ग जास्त आहे का पाप जास्त आहे का पुण्य जास्त आहे त्याच्यानुसार तुमचं तिकीट फाडलं जाणार बरोबर आहे त्याच्यानुसार तुमचं तिकीट फाडलं जाणार जर पाप जास्त असलं तर तुमचं नरकाचं तिकीट फिक्स आहे पुण्य जास्त असेल तर स्वर्गाचं तिकीट फिक्स आहे मग पाप आणि पुण्याचं जर याचा सगळ्याचा हिशोब कुठे ठेवला जातोय चित्रगुप्त या अग्रसंधनी या नोटबुक मध्ये काय करतो लिहून ठेवतो बरोबर आहे त्या बुकला काय म्हणलेलं आहे अग्रसंधनी बरोबर आहे तुम्ही म्हणाल सर फिजिक्सची याची कनेक्शन आहे फिजिक्सची आणि आमचं कनेक्शन आहे आम्हाला येतो आपण तिकडे बी येणार कनेक्शन लावणार आहे आता हे झालं अग्रसंधनी चित्रगुप्त आहे चित्रगुप्त कोणा मॅनेजर आहे कोणाचा यमराजचा अकाउंट मॅनेजर आहे बरोबर आहे यमराजचा अकाउंट मॅनेजर आहे त्यानंतर चित्रगुप्तचे अकाउंट मॅनेजर आहे जे काही त्याच्याकडे अकाउंट प्रत्येकाचा त्याच्याकडे लिहिलेला आहे बरोबर आहे प्रत्येकाचा अकाउंट त्याच्यामध्ये पाप आणि पुण्य याचं जे आपली हिस्ट्री त्याचा जो डाटा आहे आपल्या प्रत्येकाचा तुमचा असेल माझा असेल प्रत्येकाचा असेल या लिव्हिंग ऑर्गॅनिझम जगणाऱ्या जीवन जे पृथ्वी तलावर जे बी जीवन जगते त्यांचा डाटा का कोणाकडे चित्रगुप्त ठीक आहे चित्रगुप्ताच्या अग्रसंधनी या नोटबुक मध्ये त्यांनी काय केलेले अकाउंट बुक मध्ये लिहून टाकलेले आता अकाउंट बुक मध्ये लिहिलेले परत मी पुढे जातोय आता हे झालं चित्रगुप्त तुम्ही म्हणता अग्रसंधनी मध्ये काय केलं जाते जर असं म्हटलं जाते अग्रसंधनीनुसार कुठं अकाउंट बुक नुसार जर तुमचं पाप जास्त झालं तर नरकामध्ये पाठवलं जातं ठीक आहे तुमचं नरकाचं तिकीट फिक्स आहे जर तुमचं पुण्य जास्त झालं तर कुठं पाठवलं जातं तुम्हाला स्वर्गामध्ये जर पुण्य जास्त झालं तर स्वर्गामध्ये पाठवलं जाणार ठीक आहे खरं तर आता हे शेत झालं हे असे म्हणणं आहे बरोबर आहे ते खरं आहे तर खोटं आहे ते नंतर बघा हे आता हे जे आहे ते पूर्वजापासून म्हणजे जनरली जे काही तुमचे संदर्भ साधून त्यांनी लिहिलेले
त्याच्यानुसार बरोबर आहे, त्याच्यानुसार सांगितलं. पण तीच कन्सेप्ट आपल्याला जोडू, आपल्याशी कनेक्शन कसं जोडायचं आपल्याला कनेक्शन. आता तुमचा एम सगळ्यात मोठा एम कोण आहे तुमचा? आपल्या विद्यार्थी दृष्टीमध्ये असताना आपला एम कोण आहे? फिजिक्स. आपला एम कोण आहे? काळ. बरोबर आहे. कोण आहे एम? काळ तुमचा सगळ्यात मोठा एम. बरं, आता काळ एम आहे, ठीक आहे. आता चित्र, एक गोष्ट आणखी, चित्रगुप्ताविषयी बोलतो थोडं. चित्र म्हणजे काय म्हणता तुम्ही? इमेज, प्रतिमा. बरोबर आहे. इमेज इंग्लिश मध्ये चित्राला काय म्हणतात? इमेज. आणि गुप्त म्हणजे काय? हिडन. बरोबर आहे. हिडन. चित्रगुप्ताचं नाव काय म्हणतात? हिडन किंवा हिडन इमेज. काय नाव आहे त्याचं? हिडन इमेज. आणि आपल्या अवतीभोवती तुम्ही काय करता? हिडन इमेज. हिडन इमेज क्लिअर आहे. आता तुम्हाला ही कन्सेप्ट स्टोरी क्लिअर आहे. तुम्हाला आपण कधी स्वागत जाणार आहे, कधी नरकात जाणार आहे, ही कन्सेप्ट क्लिअर आहे आपल्याला. आता ही कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपल्याला आपला जो काळ आहे, आता सगळ्यात मोठा आपला काळ कोण आहे? यम. बरोबर आहे. सध्याच्या परिस्थितीला विद्यार्थी दशेमध्ये काळ कोण आहे आपला? यम. बरोबर आहे. आता काळ आपला यम. बरं, आता यम जर काळ असेल तर पुढे जातो. पुढे जाऊन मी काय म्हणतोय की खरं तर यम म्हणजे कोण आहे? तुमचा काळ आहे. आता चित्रगुप्त काय म्हणलंय? हिडन इमेज. बरोबर आहे. हिडन इमेज. जशी हिडन इमेज असते ना, तीच हिडन इमेज तुम्ही काय करताय? अवतीभोवती तुमच्या आई वडिलांपासून, तुमच्या मित्रमैत्रिणीपासून तुम्ही काय करताय? लपवून ठेवता. आता तुमच्याकडे यायला, आता जो टॉपिक संपलेला आहे, आता तुमच्याकडे यायला, त्या टॉपिक मधून आता उठून तुमच्याकडे विद्यार्थी दशेमध्ये यायला लागला. तुम्ही काय करताय? हिडन, तुम्ही स्वतःचं ज्या काही गोष्टी लपवून ठेवताय, हिडन गोष्टी म्हणजे जे चित्र आहे तुमचं स्वतःचं चित्र, ते लपवून ठेवा. आता तुम्ही चित्रगुप्त, तुम्ही कोण आहे? चित्रगुप्त आहे. तुम्ही तुमची इमेज हिडन लपवून ठेवता दुसऱ्यांपासून. बघा, दुसऱ्यापासून लपवून ठेवता. आता बघा, स्वतःपर्यंत पोहोचा. तुम्ही कोण आहे? चित्रगुप्त. तुमच्या चित्रगुप्ताला म्हणजे तुम्हाला चित्रगुप्ताला काय माहिती? चित्रगुप्ताचं अकाउंट बुक आहे, त्याला माहिती चित्रगुप्ताला की मी दिवसभर काय काय पराक्रम केले. बरोबर आहे. चित्रगुप्ताला माहिती की दिवसभर काय काय पराक्रम केले, तर कोणता वेळ मी चांगला माझ्या योग्य कामासाठी वापरलाय, कोणता वेळ मी चुकीच्या कामासाठी वापरलाय, किती वेळ मोबाईलवर यूज केला, हे सगळं तुमचं कोणाला माहिती? संध्याकाळी तुमच्या चित्रगुप्त तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. तुमचा चित्रगुप्त तुमच्या मला जो हिडन इमेज आहे ना, ती काय करते? तुम्हाला सांगून देते. आता जर ती हिडन इमेज सांगून देत असेल, बरोबर आहे, एवढी हिडन इमेज ती सांगून दिली आपल्याला आणि प्रत्येकाला कळतंय मी दिवस कसा घालवला, दिवस माझा कसा होता, हे प्रत्येकाला कळतं. ठीक आहे. प्रत्येकाला कळतंय मी लेक्चर मध्ये किती डिस्टर्ब केलं, किती लेक्चर कॉन्सन्ट्रेशन मी ऐकलं, हे तुम्हाला माहिती. चित्रगुप्ताला तुम्ही चित्रगुप्त आहे. तुमच्या नोटबुक मध्ये अग्रसंगणी ह्या तुमच्या माइंड जो आहे तुमचा, त्याला माहिती आपण कोणती गोष्ट किती कॉन्सन्ट्रेशननी कोणत्या लेवलनी केली आणि ती लेवलनी केली त्यामुळे मला ही गोष्ट जमायला लागली आणि त्या लेवलनी जर केली नाही म्हणून मला ही गोष्ट जमत नाही, हे तुमचं तुम्हाला माहिती. एखादी गोष्ट मला जमती आणि नाही जमत हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. मला माहित नाही तुम्हाला कोणती गोष्ट जमणार आहे आणि दुसरी गोष्ट नाही जमणार, मी डायरेक्ट नाही बोलू शकत. बरोबर आहे. पण ज्यावेळेस मी जर टीचिंग केल्यानंतर तुम्ही किती लर्निंग स्किलने, लर्निंग स्किल सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आला तुमचा लिसनिंग. लर्निंग आहे लिसनिंग. आणि लिसनिंग स्किल किती आहे म्हणजे ऐकण्याची क्षमता किती आहे, ऐकण्याची क्षमता किती आहे तुमची. ऐकण्याच्या क्षमतेवर काय ठरवलं जातं तुमचं? ऐकण्याच्या क्षमतेवर तुमचं जे काही चित्रगुप्त आहे ना, सगळी हिडन इमेज जी आहे ना ती क्लिअर होऊन जाते. ऐकण्याची क्षमता किती आहे, त्याच्या ऐकण्याची क्षमताकडे परत येतो मी, लिसनिंग स्किलकडे परत येतो. पहिलं आता इथपर्यंत हे टॉपिक कंटिन्यू करतो. आता अग्रसंधनीमध्ये तुम्हाला जास्त पाप झालं तर कुठं पाठवणार होतं? नरकात. अग्रसंधनीमध्ये काय सांगितलंय? जर तुम्ही अग्रसंधनीमध्ये काय सांगितलंय, या चित्रगुप्ताचा जे मॅनेजर होता मॅनेजरने लिहून ठेवलं. बरोबर आहे. त्या मॅनेजरने काय लिहून ठेवलंय? तुम्ही जर जास्त पाप केलं तर तुम्ही कुठं जाणार होता? नरकामध्ये. जास्त पुण्य केलं कुठं जाणार होतं? स्वर्गामध्ये. आपलं तिकीट फिक्स आहे. कोण सांगणार आहे? चित्रगुप्त. तसा चित्रगुप्त तुमचं तुम्हाला माहित असते मी दिवसभर काय केले, मी आठवडाभर काय केले, मी वर्षभर काय केले आणि मी 2 वर्ष काय केले आणि ज्या वेळेस मी नीट आणि जेईची कॉम्पिटिटिव्हची एक्झाम देतोय त्यावेळेस देताना तुम्हाला माहित असतं, एक्झाम देताना माहित असते मी 2 वर्ष काय पराक्रम केले, 2 वर्ष काय
पराक्रम केले तर कोणत्या लेवलला जाऊन मी स्टडी केला, कोणत्या लेवलला जाऊन स्टडी केलाय, जी एक्झाम मी देतोय त्या लेवलला गेलोय का, मी स्वतः तिथपर्यंत पोहोचलोय, मी स्वतः त्या लेवलला पोहोचलोय का. आणि ती तुम्हाला कधी आठवतंय, हे आठवतंय सगळं तुम्हाला एक्झाम द्यायला गेल्यानंतर. कधी नेट आणि जेईची एक्झाम द्यायला गेल्यानंतर तुम्हाला कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, कुठलीही एक्झाम द्यायला गेला तर तिथं तो काय होतं तुम्हाला ती गोष्ट आठवती, आपण 2 वर्ष कोणत्या लेवलला स्टडी केला त्या लेवलला. किती आलं किती नाही आलं ते प्रश्नाला आन्सर आहे. जेवढं आलंय का, जेवढं आलंय का, जेवढं आलं तुम्ही तेवढं सॉल्व्ह केलं. बाहेर आलं तुम्ही एक्झाम देऊन भरून बाहेर आला तर तुमच्या चित्रगुप्ताला सगळं माहिती, तुम्हाला स्वतःला सगळं माहिती. आपण वर्षभर कधी म्हणता मी जर त्याला जास्त वेळ दिला असतो त्या गोष्टीला तर मला आणखी चांगले मार्क्स मिळाले असते. हे कोणाला माहिती, चित्रगुप्त. तुम्ही बाहेर आल्यानंतर पुन्हा नंतर घरच्याची कशी तरी तुम्ही काही दिवसासाठी तात्पुरती का होईना एक सामंजस्य काढण्यासाठी काय करतात सर, पेपर लयच अवघड. पहिलं पेपर लय अवघड होता, क्वेश्चनची लेवल मला समजली नाही, थेरॉटिकल जास्त टाकले, ऍप्लिकेशन जास्त टाकले, काय ते एररच होता, पेपर फुटी झाली. त्यामुळे आम्हाला कसं आमचं शीट फिक्स व्हायचं, आमचं स्वर्गाचं तिकीट पेपर फुटी जर झाली तर आमचं स्वर्गाचं तिकीट कोण फाडणार आहे, बरोबर आहे. आता काय होतंय, ज्यावेळेस तुम्हाला आता बघा एखादी एक्झाम कन्सिडर करा, एखादी एक्झाम तुम्ही क्रॅक केली, पास केली, तुम्ही एमबीबीएस ला पोहोचला, स्वर्ग आहे का नाही. तुम्हाला घरचे काही ताणे मारणार नाही, क्लासचे शिक्षक वगैरे तुम्हाला काय करणार, आल्यानंतर आम्ही तुमच्या पाठीमागं म्हणजे चहा पाणी बॉटल वगैरे सगळं घेऊन येऊ तुमच्याकडे, बरोबर आहे. कधी तुम्ही याचं तिकीट फाडल्यानंतर, कधी हे तिकीट फाडल्यानंतर, जर हे तिकीट फाडलं तर आम्ही पण तुम्हाला रिस्पेक्ट देत नाही, तुमच्या घरचे रिस्पेक्ट देत नाही, तुमची आई लहान बहीण भाऊ असेल ते पण तुम्हाला व्यवस्थित बोलतात. म्हणजे जिवंतपणे नरकात पोहोचल्यासारखं आहे का, जिवंतपणे नरकात पोहोचल्यासारखं आहे का नाही तुम्ही, बरोबर आहे. कोणाला माहित होतंय, तुम्ही ज्यावेळेस एक्झाम देऊन आला तर एक्झाम देऊन आल्याच्या नंतर तुमच्या चित्रगुप्ताला स्वतःला माहिती होतं की मी लोकांपासून हिडन इमेज म्हणतोय, चित्रगुप्ताला काय म्हणतोय, हिडन इमेज. हे हिडन इमेज आहे की मी लोकांपासून, माझ्या आईवडिलांपासून, सगळ्यांपासून, शिक्षकांपासून लपून ठेवली. ज्यावेळेस मी काय केली, आता माझ्या पद्धतीने मी पेरणी चालू केली. काय पेरणी चालू केली, पेपर आवडला, पेपर मध्ये मला काहीतरी प्रॉब्लेम आला, माझा पेन चालला नाही, मला ते सॉफ्टवेअर चाललं नाही, मला जे कॉम्प्युटर होतं ते व्यवस्थित चाललं नाही. हे असे कारण अनेक देत चालते विद्यार्थी. काही सगळेच कारण खोटे नसेल असं नाही, काही कारण बरोबर असतात, बरोबर आहे, काही कारण बरोबर असतात. ही पेरणी कशामुळे करता तुम्ही, तुम्हाला तुमची हिडन इमेज माहिती राहते, चित्रगुप्त तुम्ही काय पराक्रम केले तुम्हाला माहिती, पेपर कसा गेला हे तुम्हाला माहिती, सगळी गोष्ट माहिती तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, तुम्ही काय करता, घरच्यांसाठी थोडीफार सहानुभूती मिळावी म्हणून तुम्हाला घरच्याचे. दुसरी गोष्ट, एकच दिवशी जास्त बोलणे करू नये. ज्या दिवशी रिझल्ट येईल आपला, ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी जास्त एकच दिवशी सगळे एकच दिवशी बोलण्यापेक्षा आधीच आपण त्या पद्धतीने पेरणी केली, त्या पद्धतीने आधीच आपण क्वेश्चन आवडलं, असं होतं तसं होतं, त्या लेवलला प्रिपरेशन नाही झालं, मला त्या क्लासला गेलो असतं चांगलं झालं असतं, त्या क्लासला गेलो मी हे नाही झालं, त्या क्लासला ते शिक्षक पहिले भेटले असते असं झालं असतं तसं झालं असतं. तो प्रश्नच राहतो, शिक्षक बदलत राहते, क्लास बदलत राहते, तो प्रश्न राहतो. कन्सेप्ट तुमची बदलती का, कन्सेप्ट तुमची बदलती का नाही, कन्सेप्ट बदलत नाही. मग आपण आता पळत आला चित्रगुप्त आपल्या लाईफशी रिलेट करू. काय रिलेट केली, तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही चित्रगुप्त स्वतः, बरोबर आहे, स्वतःची पण तुम्ही चित्रगुप्त. तुम्हाला माहित राहते सकाळी किती वाजता उठलं, सकाळी उठल्यापासून मी दिवसभर कसा माझा दिनचर्या होती, कशा पद्धतीने माझी दिनचर्या होती हे कोणाला माहिती असते. तर मी सांगू शकतो का नाही, आपली आई सांगू शकेल का नाही, आपला भाऊ सांगू शकेल का नाही. तुम्ही दिवसभर कसे पराक्रम केले, अभ्यास केला का नाही केला, किती वेळ कोणत्या सब्जेक्टला केला, हे सगळं कॅल्क्युलेशन हे चित्रगुप्ताला अकाउंट तुमच्या डोकं जे आहे ना तुमचं काय अग्रसंधी त्याच्यामध्ये रेकॉर्ड आहे तुमचं, दिवसभर काय केलं, आठवडाभर कशा पद्धतीने मी प्रिपरेशन केलं, कशा पद्धतीने लेक्चर अटेंड केली. जर काढायचंच म्हणलं तर तुमच्या माइंड एवढं पण रिकॅप करतंय की कोणत्या लेक्चरमध्ये कॉन्सन्ट्रेशन बसलो नाही, कोणत्या लेक्चरमध्ये मला ही कन्सेप्ट समजली नाही. ज्यावेळेस मी एक्सप्लेन करत होतो त्यावेळेस तुमचं माझ्यात घेतलं, त्यावेळेस तुम्हाला हे पण आठवतंय की ज्यावेळेस संडे पेपर देताय तुम्हाला हे पण आठवतंय की त्यावेळेस आणखी तुम्हाला डिटेल केला असतं, आणखी क्वेश्चन केले असते तर मला आणखी चांगले मार्क्स मिळाले असते. हे कोण सांगतं तुम्हाला, तुमचा चित्रगुप्त सांगतो का, बरोबर आहे, चित्रगुप्त सांगतो. म्हणजे तुम्ही कोणी स्वतःचे चित्रगुप्त आहे, स्वतःला सगळ्या गोष्टी समाजापासून तुम्ही लपवून ठेवू शकता, पण स्वतःपासून चित्रगुप्तापासून लपवून ठेवू शकता.
त्या गोष्टी चित्रगुप्तापासून लपून नाही ठेवू शकत, बरोबर आहे, लपून नाही ठेवू शकत. मग आता विद्यार्थी म्हणून आपलं काय कर्तव्य असतं? विद्यार्थी म्हणून आपलं जे कर्तव्य, तुम्ही काय करता? विद्यार्थी म्हणून जे कर्तव्य असेल तुमचं त्याच्यानुसार काय करता तुम्ही? कर्तव्यापासून तुम्ही दूर लोटले जाताय. कोणते कारण आहे ते पण माहिती तुम्हाला. आपले मित्र आहेत, आपले मोबाईल आहे, आपले बिनाकामाचे जे करायला नाही पाहिजे, आपलं जे आपल्या काय करतोय अग्रसंगती जी आहे ना त्याच्यामध्ये कोणता आपण डाटा कोणता इंट्रोड्यूस करतो, कोणता डाटा लिहायला होता, आपली लेवल इकडे वाढत चालली की इकडे वाढत चालली, हे विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला विचार करायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? हे विचार करायला कोणी विचार करायला पाहिजे? तुम्ही. मी विचार करून काय फायदा आहे आता? आम्ही विचार तुमच्या लेवलने आम्ही काय करू शकतो? सगळं इथून आमची यंत्रणा व्यवस्थित पार पाडू शकतो. व्यवस्थित टीचिंग करणं, पेपर व्यवस्थित घेणं, एक्सप्लेनेशन डीपला देणं, काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह करणं, या सगळ्या गोष्टी आमच्या लेवलनी होतील. पण तुमचं विद्यार्थी दशेमध्ये काय तुम्हाला आता तुम्ही काय करताय? लपून ठेवली हिडन इमेज. ठीक आहे, आता हिडन इमेज लपून ठेवली तर तुम्हाला हे पण माहित होतं की मी कोणत्या गोष्टीमुळे माझ्या कर्तव्यापासून दूर जातो. हे कोणाला माहिती असते? सगळ्यात परफेक्ट कोणाला माहिती असते? तुम्हाला माहिती असते का नसते? तुम्हालाच माहिती आहे, बरोबर आहे. हे सगळं परफेक्ट माहिती राहते तुम्हाला. मी मोबाईलचा जास्त यूज केल्यामुळं तुम्हाला कधी कधी असता नव्हते मोबाईलचे कधी एक्झाम प्रमाणे तुम्ही माझे डोळे दुखायला येतात. तुम्हाला नंतर पण तुमचं मला सांगते का अरे आता आपण जास्त मोबाईलचा ब्राईटनेस जास्त ठेवला होता, संध्याकाळी ब्राईटनेस जास्त ठेवून पुन्हा नंतर रात्री काय केलं ब्राईटनेस जास्त ठेवला, मोबाईलवर जास्त वेळ गेला आपला, बरोबर आहे. त्यामुळे आपले डोळे दुखायला लागले. ही चूक कळती का नाही? कळती का नाही तुम्हाला? तुम्ही काय म्हणता माझे डोळे दुखतात? कारण तुमच्या मधल्या चित्रगुप्ताला सगळ्या गोष्टी क्लिअर आहे, कशामुळे कोणती गोष्ट झाली हे आपल्याला माहिती. तुम्ही त्या गोष्टीला दोष देत नाही. तुम्ही दोष कोणाला देता? साईड सराउंडिंग. का? जे अंगावर पडायला लागले ना ते असं सारायचा प्रयत्न करा. पण त्या अंगावर तुम्ही कोण घेताय? स्वतः घेता का नाही? मोबाईलचा किती यूज करायचा, काय मला अभ्यासाला किती वेळ दिला पाहिजे, फिजिक्सला किती वेळ दिला पाहिजे, केमिस्ट्रीला किती वेळ दिला पाहिजे, बायोला किती वेळ द्यायला पाहिजे, माझी स्ट्रॅटेजी फिजिक्ससाठी कशी असली पाहिजे, केमिस्ट्रीसाठी कशी असली पाहिजे, बायोलॉजीसाठी कशी असली पाहिजे. तुम्ही बायोलॉजीसाठी काय करता? बायोलॉजीसाठी माझी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, बायोलॉजीसाठी माझी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. मी ज्या वेळेस शिक्षक एक्सप्लेन करतो त्यांच्या प्रत्येक वर्ड ना वर्ड माझं नका का लिहायला बोलतो, पण वर्ड ना वर्ड माझं 100% कॉन्सन्ट्रेशन लक्ष असलं पाहिजे नेमकं बोलतात काय नाही. बायोलॉजीमध्ये एक सेलचं इकडे तिकडे झालं तर क्वेश्चन रॉंग होतो तुमचं, बरोबर आहे. एवढ्या डीप लेवलला जाण्यासाठी तुम्हाला तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल एकच गोष्ट तुम्हाला क्लासरूम कॉन्सन्ट्रेशन लेवल टिकून ठेवायची. ठीक आहे, सगळ्यात मोठी तुम्हाला नदी पार करायची ना क्लासरूमचं कॉन्सन्ट्रेशन लई इम्पॉर्टंट. ते झालं बायोलॉजीसाठी स्ट्रॅटेजी. ठीक आहे, केमिस्ट्रीसाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरू शकता तुम्ही? केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय दिसेल? स्ट्रक्चर दिसते, बरोबर आहे. स्ट्रक्चर वेगवेगळे स्ट्रक्चर कसे ड्रॉ करायचे, त्याला नाव कसे द्यायचे, काय त्याचे बॉन्ड किती, काय ह्या सगळ्या स्ट्रक्चरनुसार तुम्ही एक चॅप्टर झाला, एक पेजमध्ये तुमचा केमिस्ट्रीचा चॅप्टर बसतो. एका पेजमध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता. एका पेजमध्ये काहीतरी केमिस्ट्रीसाठी थोडीशी कन्सेप्ट क्लिअर करणार. कन्सेप्ट माझी कॉन्सन्ट्रेशन तर टिकून ठेवावं लागणार आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त बायोलॉजीपेक्षा मला केमिस्ट्रीला थोडासा जास्त वेळ देणं गरजेचं. स्ट्रक्चर वगैरे मला एक बार नोट्स वगैरे शॉर्ट नोट बनवून आणि एक बार का केमिस्ट्रीच्या शॉर्ट नोट बनल्या केमिस्ट्रीच्या एक बार पुन्हा त्याच्यासारखं म्हणा केमिस्ट्री इजी होतं. एका पेजवर आम्ही स्वतः एका पेजवर एक चॅप्टरची रिव्हिजन केली, पण ती कोणी आम्हाला नोट्स दिले जाते का? नाही, त्यांनी दिलेल्या नाही. ज्यावेळेस आपण सर तुम्हाला काय सांगितलं मॅपिंग का कशासाठी तुम्हाला तिथपर्यंत प्रत्येक कन्सेप्ट पर्यंत पोहोचायचं, तुम्हाला त्या लेवलला मुळं पकडायचं की कुठून कन्सेप्ट निघती, कशा पद्धतीने निघती. त्याच्यासाठी सरांनी तुम्हाला मॅपिंग करायची, त्याच्यासाठी मॅपिंग सांगितली. नेमकं क्वेश्चनचे मुळं कुठे? ठीक आहे, त्या मुळाला पकडायचे. मुळाला काय केलं पाहिजे? मुळाला आपण आणखी खत पाणी जर दिलं, काय प्रॉपर्टी त्याच्यामध्ये चेंज व्हायला लागली, त्याला काय आणखी खत पाणी कोणतं चेंज केलं तर ते कुठून कळू शकतं? आपल्याला मॅपिंग करून कळू शकतं. म्हणजे जे मुळं येतं त्याला थोडंफार खत पाणी वगैरे दिलं तर झाडाची उंची वगैरे वाढू शकते, बरोबर आहे, म्हणजे वाढू शकते. तर तुमची कन्सेप्ट ही इथपर्यंत होती. तुमचा यम कोण आहे? काळ रूपी यम सगळ्यात मोठा तुमचा यम, बरोबर आहे. तुमचा उद्याचा काळ कसा येईल त्याला कोणी कारण सांगू शकत नाही.
त्याला कोणी सांगू शकत नाही. पण ज्याने जे पराक्रम केलेत त्याला माहित असतं माझी ही वाईट वेळ कशामुळे आलेली, ती गोष्ट मी त्यावेळेस केली नसती तर माझी आजी माझा आला नसता. तुमचे बघा आजी आजोबा सहज बोलत झाले किंवा आजोबा तुम्ही ऐकलं असेल सहज बोलत झाले की बाबा आमचा काळच लय भारी होता. पण काय झालं माझ्याकडून थोडी गलती म्हणजे काळ तुमच्याकडे ये मला का नाही तुम्ही त्या गलती केली चित्रगुप्तने रेकॉर्ड ठेवलं का नाही ठेवलं का नाही त्याच्याकडे तुमच्या इथं अग्रसंतनीमध्ये आहे का नाही डाटा सेट तुमच्या आजूबाजूला ती गोष्ट आम्ही त्यावेळेस केली नसती तर मला ही गोष्ट आता ही आज माझ्यावरची वेळ आली नसती. आपल्या विद्यार्थी दशेमध्ये काय करायचे विद्यार्थीमध्ये दशेमध्ये जे आपले कर्तव्य तेच कर्तव्य आपण काय करायचे आपलं वेटेज इकडे जास्त वाढलं पाहिजे. पुण्य पुण्य म्हणजे दानधर्म वगैरे म्हणत नाही मला ते म्हणत ते करा म्हणत नाही मला पुण्यरूपी आपल्याला काय करायचं आपला अभ्यासाची लेवल वाढवायची. काय करायचं आपल्याला आपल्या अभ्यासाची लेवल वाढवायची. जर तुम्ही अभ्यासाची लेवल वाढली अभ्यास वाढवल्यानंतर रिव्हिजन वाढवलं रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. रिव्हिजन पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला रिव्हिजन हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. क्वेश्चनचं संडे पेपरमध्ये अनालायसिस करणं जेवढे मार्क पडले त्याच्यापेक्षा मार्क का कटले माहिती कोणते क्वेश्चन चुकले तर आणि कशामुळे चुकले माझं डेरिव्हेशनमुळे चुकले मला कॅल्क्युलेशन येत नाही म्हणून चुकला माझा क्वेश्चन ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन होता त्याच्यामुळे चुकला ते मला समजायला पाहिजे. बरोबर आहे ते मला त्यावेळेस समजायला पाहिजे. आता तुम्हाला बोला ना संडे वीकली टेस्ट काय महत्त्वाचे असतात तुमच्या कशासाठी आम्ही वीकली एवढं स्ट्रगल करतो त्याच्याविषयी बोलणार आहे. हे आपण या टॉपिक मधून बाहेर नाही. आता काळरूपी यम आपल्याला काय होतं स्वर्ग किंवा म्हणजे तुम्हाला स्वर्गात जायचं का कुठं जायचे कोण दाखवणार आहे काळ दाखवणार इकडे कोण दाखवणार आहे तुमचा इकडे कोण दाखवणार आहे तुमचा चित्रगुप्त दाखवणार आहे. तुम्ही स्वर्गात जाणार आहे का नरकात जाणार कोण दाखवणार आहे. मग आपल्याला काळरूपी यम जो आहे तो आपल्याला काय दाखवणार आहे आपण नरकात जाणार आहे आपण का स्वर्गात जाणार आहे हे कोण दाखवणार आहे आपल्याला काळरूपी यम दाखवणार आहे. बरोबर आहे काळरूपी यम दाखवू शकतो. ठीक आहे आता हे झाल्यानंतर आता हे तर झालं तुम्हाला. आता तुम्हाला दुसरी गोष्ट बोलतोय जर तुम्हाला काय मिळालंय जर तुम्हाला बघा तुम्ही जर तुम्ही पाप जास्त केलं बरोबर आहे पाप जास्त केलं काय म्हणतोय जर तुम्ही चला पहिल्यांदा तुम्ही पुण्य घेत असता तुम्ही अभ्यास जास्त करता म्हणून पुण्य घेता पुण्य आणि पाप जर तुम्ही पाप जास्त केलं ठीक आहे पाप जास्त केलं तर सीट कोणते तुमचं पाप जास्त केलं तर काय मिळणार तुम्हाला स्वर्ग मिळणार. पुण्य जास्त केलं तर काय मिळणार आहे स्वर्ग. त्यानंतर स्वर्गात पोहोचण्यासाठी काय स्वर्गात पोहोचतात म्हणजे काय झालं तुम्हाला यश मिळालंय का जे टार्गेट होतं ते यश मिळालंय का तुम्हाला यश मिळालं. बरोबर यश मिळालं म्हणजे कुठं पोहोचला तुम्ही स्वर्गामध्ये. बरोबर आहे यश मिळालं म्हणजे कुठं पोहोचला स्वर्गामध्ये. तसं पाप रूपी तुम्ही काळ जो होता त्याच्यामध्ये तुम्हाला काय आले अपयश आलं. काय आले अपयश जर आलं तर तुम्ही काय करणार होतं कुठं पोहोचणार नरकामध्ये पोहोचणार. बरोबर आहे नरकात तुम्हाला फिक्स आहे शीट फायनल शीट काढून टाकणार लगेच पेपर मधून नीटच्या पेपर मधून रिजेक्ट आहे नीटच्या पेपर मधून यश आहे का तुम्हाला पुढे घ्यायचंय का बाहेर घ्यायचंय हे कोण ठेवणार आहे काळरूपी यम ठेवणार. म्हणजे तुमचा काळ कोण आणणार आहे नीट आणि जे ज्याचं टार्गेट असेल. बरोबर आहे हे काळ ठरवलेलं तुमचं नीट आणि जे हा तुमचा काळ. जर मला पुण्य करायचं असेल तर मला काय करावं लागेल नीट आहे माझं टार्गेट. बरोबर आहे या नीट मध्ये मला काय करावं लागेल यश आणावं. पुण्य करण्यासाठी काय करावं लागेल मला पुण्य मला अभ्यास रूपी माझ्या कन्सेप्ट क्लिअर करावं लागतील. मला 2 वर्षाचा रेकॉर्ड कुठं केला जातोय नीट मध्ये केला जातो का नाही. 11वी आणि 12वीचं क्वेश्चन कुठून येते तुम्ही 11वी कंप्लीट लिहिली 12वी कंप्लीट लिहिली कुठून नीट मध्ये विचारले जाते कुठून विचारलं जातं 2 वर्षाचा काळ आहे. त्या काळामध्ये यम कोण आला तुम्हाला नीट आली का यम कोण आला नीट कोणाचं टार्गेट जे असतं ते कोण आलं तुमच्यासाठी जे आहे जीडब्ल्यू ते झालं तुमच्यासाठी यम. पण मला सांगा
तुम्ही 2 वर्ष काय केले, कसा पराक्रम केले, किती अभ्यास केला, किती नाही केला, दररोज तुमचं माइंड तुम्हाला सांगतं का नाही. म्हणजे चित्रगुप्त केला तुम्ही स्वतःचे, जसे तुम्ही स्वतःचे चित्रगुप्त आहे तसंच तुम्हाला काय प्रत्येक गोष्टी माहिती असते. तुम्हाला कळतंय पण ओळख काय कळतंय तुम्हाला की आपला इकडं वेळ तर चाललाय, आपण ह्या गोष्टीने जायला नाही पाहिजे, पण तरी तिथं कंट्रोल नाही होत. तुम्हाला हे पण कळतंय माझे मार्क्स कोणत्या गोष्टींवर कमी यायला लागले. मी या वीकमध्ये जी टेस्ट बघी त्या वीकला मी रिव्हिजन केली नाही, क्लासरूममध्ये व्यवस्थित समजून घेतलं नाही. कारण काय येतं, रिव्हिजन केली नाही, क्लासरूममध्ये व्यवस्थित समजून घेतलं नाही. दुसरी गोष्ट, जे प्रॉब्लेम डीपीपी दिल्या होत्या त्या व्यवस्थित मी सॉल्व्ह केले का नाही, त्याच्यानुसार तुमचा संडे टेस्टचा रिझल्ट बरोबर आहे. याच्यानुसार तुम्ही अनालायसिस केला असेल ना संडे टेस्टचा. संडे पेपर झाल्यानंतर तुम्ही ते जर आणखी व्यवस्थित प्रॉब्लेम जास्त प्रॉब्लेम केले असते तर माझी कन्सेप्ट काय झाली असते, क्लिअर झाली असते बरोबर आहे. आणखी क्लासरूममध्ये जर मी लक्ष दिलं असतं, हे कोण सांगतं तुम्हाला, काळरूपी यम सांगतो का, म्हणजे चित्रगुप्त सांगतो नाही तुमच्याला, चित्रगुप्त सांगतो का नाही. चित्रगुप्त जर सांगत असेल तर उदाहरण, जर तुम्हाला जर यश मिळालं तुम्ही काय म्हणता, स्वर्ग मिळाला. जर अपयश मिळालं तर काय म्हणतात, नरक मिळाला बरोबर आहे. अपयश मिळालं तर काय म्हणतात, नरक मिळाला. मला काय करावं लागेल, मला जर स्वर्ग पाहिजे असेल, जर मला स्वर्ग पाहिजे असेल तर पुण्य करावं लागेल. मग पुण्य कोणतं करावं लागेल, मला अभ्यास करावा बरोबर आहे. आता त्या नुसता अभ्यासच करायचा नाही, मला अभ्यासची लेवल प्रत्येक सब्जेक्टसाठी स्ट्रॅटेजी चेंज वेगवेगळी आहे. त्याच्यावर बोलू आपण एखादी स्ट्रॅटेजी कोणत्या सब्जेक्टसाठी कशी असते. एव्हरी सब्जेक्टसाठी तुमची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. आणि 2 वर्षाचा प्लॅन नीट करायची की 1 दिवसात होत नाही, 1 दिवसात होत नाही. 1 दिवस मी नीटसाठी कसा देतो, 1 दिवस मी नीटसाठी माझा बेस्ट कसा देतो. माझं टार्गेट नीट आहे, जेई आहे, त्याच्यासाठी मी आजचा दिवस तुम्हाला ना, आज मी ती लढाई लढायची, मला त्या लढाईसाठी मला आज मी काय घेऊन यायला लागलो, काय करायला लागलो, ती लढाई लढायची मला नीटची करायची असेल, जे करायचे असेल, त्याच्यासाठी मला आज जेवढं झालंय, आज जेवढं क्लासरूममध्ये शिकलोय, बायोचं शिकलोय, फिजिक्सचं शिकलोय, केमिस्ट्रीचं शिकलोय, मॅथमॅटिक्स शिकलोय, जे काही मी आज शिकलोय ते संध्याकाळपर्यंत मला आजच्या आज क्लिअर व्हायला पाहिजे बरोबर आहे. आजच्या आज क्लिअर झालं, उद्या ही अडचण निर्माण करणार आहे का, नाही करणार. मी 2 वर्षाचं बुक एवढे होते तुमचे, 2 वर्षाचे बरोबर आहे. एका दिवशी तुम्हाला दाखवलंय, मी म्हणलोय का तुम्हाला 2 वर्षाचे एवढा गट्टा होतोय, आता तो कसा नीटचा कसा शिकवायचा या पोरांना जमन असं म्हणलोय का, नाही. मी काय केले, एक पेज पलटत गेले. काय केले, तसा एक दिवस मी आपण पुढे चाललो तसं एक पेज त्या पुस्तकाचं पलटत गेलं. आणि 2 वर्षामध्ये आपण काय करणार आहे, पूर्ण जो बी गट्टा होता आपला, जो बी पुस्तकाचा जे बी 4 पार्ट असतील, जे बी डिटेलमध्ये आपण कम्प्लीट करणार आहे. 1 दिवसात करणार आहे का, नाही. माझा अभ्यास मी 1 दिवसात होणार आहे का, मला 1 दिवस करून अभ्यास लागणार आहे का, नाही. मला 2 वर्ष कन्सिस्टंटली टिकून राहणार बरोबर आहे. आज जरी मला थोडंफार कमी कळत असतं तरी त्याची लेवल वाढणार. कधी वाढणार आहे, कन्सिस्टन्सी मी टिकून राहिलो, मी कन्सिस्टन्सी टिकून राहिलो ठीक आहे. आता पेपर तुम्ही काय करताय, आता हे सगळे पराक्रम झाले, नीट दिली, जेई दिली, एक्झाम देऊन आला, नंतर तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्या झाकून ठेवण्यासाठी तुम्ही काय करताय, तुम्ही पेपर अवघड होता, क्वेश्चनची लेवल अलग होती, माझं सॉफ्टवेअर बंद होतं, तिथं लाईटच नव्हती, तिथं बसण्यासाठी मला फॅनच नव्हता बरोबर आहे. ते असे कारण सांगता का, ते असे कारण सांगता, पण रियालिटी तुम्ही कोणाला ती काही सांगा, तुमच्या स्वतःमधल्या चित्रगुप्ताला माहिती, तुमच्या स्वतःच्या चित्रगुप्ताला काय माहिती, तुम्ही काय पराक्रम केला 2 वर्ष, ही माहिती का, पक्का माहिती बरोबर आहे. तुम्हाला मी आज जर विचारलं की कालपासून आजपर्यंत तुम्ही स्वतःला विचारा, मी त्या वीकमध्ये कशा पद्धतीने मी लेवल बदलली, माझी स्ट्रॅटेजी बदलली, जे कन्सेप्ट चालू ते व्यवस्थित मी समजून घेतोय का, त्याचे जे काही त्यांनी वर्क सांगितले ते मी माझ्या लेवलनी करतोय, जेवढं होईल तेवढं करतोय व्यवस्थित. कधीतरी स्वतःला विचार, मला क्वेश्चन का सॉल्व्ह होत नाही, स्वतःला विचार, तुमचं चित्रगुप्त सांगा तुम्हाला ही गलती काय, कुठं अडचण आहे मला क्वेश्चन सॉल्व्ह होण्याची, हे तुमच्या चित्रगुप्ताला विचारा. सगळ्यात मोठा चित्रगुप्त कोण आहे तुमचा, तुम्ही स्वतः बरोबर आहे. तेच सांगणार आहे कुठं गलती करतो आणि कुठं बरोबर. मी ही पण ऐकलेली की एखादं जास्त एज्युकेशन वाढले, डिप्रेशनमध्ये जाण्याचे कारण दिसू लागले, तो व्यक्ती काय करतो, निवांत नॅचरल ठिकाणी काय करतो,
एकटा बसतो मला कोणाला विचारतो मध्ये स्वतःला विचारतो एखादा निर्णय घ्यायचा काही काही लोक वेळ घेतात वेळ घेतल्यानंतर स्वतः एकटे बसून विचार करतात आणि काय करते ते निर्णय घेतात बरोबर आहे हे निर्णय घ्यायचे कोणाला विचारतो स्वतःमधल्या चित्रगुप्त अरे माहिती कोणाला सगळी डिटेल ह्याचं सजेशन घेण्यापेक्षा मला माझ्या मधल्या चित्रगुप्ताला सगळी स्टोरी माहिती याला तरी माझ्या मध्ये जरी 24 आवर्स सोबत असलो तरी काही हिडन गोष्टी माझं नावच काय चित्रगुप्ताचं नावच काय हिडन इमेज काहीतरी गोष्टी प्रत्येकामधल्या हिडन राहणार सगळ्याच गोष्टी बाहेर निघणाऱ्या असं नाही तरी 24 आवर्स